नमस्कार, मी साक्षी लोहकरे. साक्षी मल्टिवर्स या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज रामनवमी. आपल्या सर्वांच्या लाडक्या रामललांचा आज जन्मदिवस. खरं तर 2024 हे ऐतिहासिक वर्ष आणि 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या रामरायांची 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच शरयू तीरावरच्या अयोध्या नगरीतल्या मंदिरामध्ये भक्तिभावाने स्थापना झाली. त्या दिवशीचा उत्सव बघून तर मन भक्तिभावाने भरून गेले होते आणि मनात सारख्या याच ओळी आठवत होत्या. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. त्यामुळे आजची रामनवमी सुद्धा खूप स्पेशल आहे. आज अयोध्या नगरी राम जन्मासाठी अगदी नखशिखांत सजली असेल. आपण सर्वच जण सुद्धा आपल्या घरी मंदिरामध्ये हा राम जन्मोत्सव साजरा करतोय. तुम्हा सर्वांना या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. सूर्यवंशात जन्म झालेल्या रामाने बालपणी चंद्राचा हट्ट केल्याने त्याचे रामचंद्र हे नाव दृढ झाले. तसेच रावणाचा वध करून राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले तेव्हापासून त्यांना श्रीराम असे म्हणू लागले. श्रीराम आदर्श पुत्र होते. त्यांनी आईवडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले. वडिलांची आज्ञा पालन करीतच त्यांनी 14 वर्षाचा वनवास अगदी सहज स्वीकारला. आदर्श बंधुप्रेमाला आजही रामलक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नी व्रती तसेच राजधर्माचे पालन करण्यात तत्पर असलेले आदर्श राजा होते. त्याचप्रमाणे श्रीराम हे एक आदर्श शत्रूसुद्धा होते. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला जेव्हा प्रत्यक्ष त्याचा भाऊ विभीषण नकार देतो तेव्हा श्रीराम त्याला सांगतात की अरे, मरणाबरोबरच वैरही संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसशील तर मी करेन. तो माझाही भाऊच आहे. त्यांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्यामुळे भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम अशीच त्यांची प्रतिमा आहे. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. अशी भारतीय संस्कृतीची जगात ओळख आहे. प्रत्येक बालिकेने दुर्गा तर प्रत्येक बालक हा प्रभू श्रीरामचंद्राप्रमाणेच व्हावा सर्व आईवडिलांना वाटते. आज श्रीरामाप्रमाणेच श्रीरामाला ज्यांनी आपले आराध्य दैवत मानले त्या समर्थ श्री रामदास स्वामी यांची सुद्धा जयंती आहे. जय जय रघुवीर समर्थचा जयघोष करून त्यांनी मनाचे श्लोक तसेच दासबोधासारखा अजरामर ग्रंथ लिहून काढला. तेव्हा प्रभू रामचंद्र व श्रीमत रामदास स्वामी यांचे चरणी माझे कोटी कोटी दंडवत. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. तर या चॅनलवर मी तुमच्यासाठी विविध पाककृती, इतिहासातील प्रसिद्ध संतवर्गातील स्त्रियांबद्दलची सुंदर माहिती तसेच काही प्रसिद्ध कादंबऱ्या, ग्रंथांवरील विवेचने तसेच काही इंटरेस्टिंग ब्लॉग्स घेऊन येणार आहे. तेव्हा माझ्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. आजपासूनच मी दासबोध वाचनालाही प्रारंभ केला आहे. तेव्हा शेवटी त्यातलीच प्रार्थना. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. थँक यू.